नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इंद्रा मात्र फोनवर बोलत असते. तेवढ्यात तिथे मिहिका येते आणि मिहिका तिला म्हणते, जर तुमची हरकत नसेल तर मी आणून देऊ का खालून नारळ. आणि तेव्हा मात्र आता लगेचच इंद्रा तिला होकार देणार. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मिहिरचा फोन येताना इंद्राला दिसतो. त्यामुळे आता इंद्राला फारच राग येतो. त्यानंतर मात्र आता मिहिकाला कोमल वाटेल तसे बोलून जाते. दुसरीकडे मात्र आता मिहिका फोनवर बोलत असते मिहिरशी. तेव्हा मात्र आता मिहिरला सगळ्या गोष्टी कळतात आणि तेवढ्यात कोमल येते आणि आता मिहिर तिला जाब विचारतो. तेव्हा ती म्हणते, हो मी बोलले तिला आणि मी सांगितलंय की आता मिहिर माझा नवरा आहे, त्यामुळे माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. आणि हे ऐकून मात्र आता मिहिर खूप चिडतो. प्लीज तू आमच्या नात्याचा गैरअर्थ काढू नको आणि हे सगळं वागणं बंद कर. आणि असं म्हणून रागातच तो तिथून निघून जातो. आणि हे मात्र सावनी बघते आणि सावनी त्या गोष्टीचा पुन्हा एकदा फायदा घेते आणि कोमलचे कान भरवू लागते. तेवढ्यात मात्र आता गोदा आजी तिथे उभी असते आणि आता ते मात्र ती बघते आणि सावनीच्या अंगावर पिचकारीतलं पाणी उडवू लागते. त्यानंतर सावनी मात्र तिच्यावर चिडते. दुसरीकडे मात्र आता किचनमध्ये स्वाती आणि सोबतच इंद्रा काम करत असतात. तर तेवढ्यात आता रंगपंचमीच्या सामानाबद्दल आदित्य बोलत असतो. तर सागर मात्र त्याच्यासाठी सगळं सामान घेऊन येतो आणि तो म्हणतो की चल आता आपण दोघं खेळूया. आणि त्यानंतर तो त्याला तिथून घेऊन जातो. दुसरीकडे मात्र आता सईला मुक्ताची खूप आठवण येते आणि ती घरातल्या सगळ्या गोष्टी आता गोदा आजीला सांगू लागते. आणि त्यानंतर मात्र आता गोदा आजी म्हणजेच मुक्ता आता सईला जवळ घेते आणि तिलाही फार वाईट वाटतं. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता मात्र आता व्रत करते तिच्या मुलांसाठी. तेवढ्यातच सावनी तिच्या पुढे जळकं लाकूड टाकते आणि आता ती म्हणते, आज तुमच्यासोबत आम्ही होळी साजरी केली कारण ते मला दाखवून द्यायचं होतं की तुम्ही माझ्या मुलीला माझ्यापासून आता हिसकावून घेऊ शकत नाही. काही झालं तरी आता ती तुमच्यासोबत राहणार नाही आणि उद्या मात्र तुमच्याशिवाय आम्ही रंगपंचमी सुद्धा साजरी करू. असं म्हणून आता ती तिथून सईला घेऊन जाते. दुसरीकडे मात्र आता मुक्ता आणि सागर एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा सागर म्हणतो, मला खात्री आहे तुम्ही आपली फॅमिली नक्की कंप्लीट कराल आणि आपली प्रेमाची गोष्ट ही नक्की पूर्ण होईल. आणि असं म्हणून तो आता मुक्ताला धीर देऊ लागतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.